टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्याबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत। पडळकर साहेब, मात्र औंध देवस्थानची जमीन जी आहे ती तुमच्यावरती आरोप करण्यात येतोय की खाडींनी तुमच्यावरती आरोप केला की देवस्थानची जमीन जी आहे ती लाटली। नक्की प्रकरण काय होतं, झालेलं काय आहे आणि आरोप नक्की कोणत्या? मुळामध्ये खाडे हे पात्र कोण आहे हे मला माहीत नाही, मी त्यांना ओळखत नाही, त्या बिचारीची माझी ओळख पण नाही। पण मला इथं विधान भवनात कालपासून सांगतायत की जयंत पाटलाचं ते पिल्लू आहे। जयंत पाटलामध्ये हिंमत आणि धमक नाही गोपीचंद पडळकरच्या समोर येऊन लढायची, आणि त्यामुळं तो अशी काहीतरी पिल्लं पुढे उभा करत असतो। मागेही त्यांनी सभागृहात पण हा विषय घेतला होता। मुळामध्ये ही प्रक्रिया समजून घ्या। हे 2013ला माननीय प्रकाश सोळंकी साहेब राज्यमंत्री महसूल होते, तेव्हा अशी काही प्रकरणं त्यांच्यासमोर येतात आणि तो काय नियमानुसारच ते सगळं होत असतं। एखाद्या देवस्थान जमिनीमध्ये पोकळ नोंद असेल, धर्मादायाकडे त्याची नोंद नसेल, इनामपत्रक तहसीलदारांच्याकडे जे आहे त्याच्यात नोंद नसेल, आणि ती कागदपत्र जेव्हा सादर केली जातात जे मूळ मालक जमिनीचे आहेत त्यांनी ते प्रकरण अपील इथं केल्यानंतर ते कोर्ट सारख्या तारखा चालतात। 1 तारीख, 2 तारीख, 4 तारीख, 5 तारीख ते सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतात, ते सगळं दप्तर घेऊन येतात आणि मग राज्यमंत्री महोदय कोर्ट म्हणून त्यात निर्णय देत असतात। तर त्यांनी ह्या सगळ्या कागदपत्राची पडताळणी केल्याच्या नंतर की ही देवस्थान जमिनीमध्ये पोकळ नोंद झालेली आहे असं त्या मूळ मालकांच्या बाजूने त्यांनी निकाल दिलाय। मूळ मालकाच्या बाजूने निकाल दिल्याच्या नंतर त्यांनी जमिनी अनेक लोकांना विकले। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, भाजपचा काही संबंध असायचं कारण नाही, मी आमदार पण नव्हतो, आणि तेव्हा तत्कालीन तिथले काही लोकप्रतिनिधी होते, अन्य काही लोक होती, त्यांनी त्यातली जमिनीचा भाग घेतलेला आहे। त्यातली 1-2 एकर जमीन मी स्वतः घेतलेली आहे, ते मी मान्य करतो। पण ही सगळी प्रक्रिया आहे, त्यात माझा काही विषयच नाही। ही राज्यमंत्री महोदयांनी परवानगी दिल्याच्या नंतर खरेदी केलेल्याचा विषय आहे, आणि ते 34 एकर अमुक तमुक हे पूर्णपणे 100% खोटं आहे। त्याच्याशी आमचं कुठलं देणं घेणं नाही। आणि ते चंद्रकांत दादांचं नाव घेत आहे, ते आपल्या सुरेश धस साहेबांचं नाव घेत, यांचं नामचं समज तुम्ही त्यांना विचारू शकता, त्यांचं आमचं काही यात बोलणं पण नाही, माहीत पण नाही। त्यामुळे जयंत पाटलांना वाटतं की गोपीचंद पडळकरच्या विरोधामध्ये आपण काय वातावरण केलं तर हा थांबेल, मी थांबत नसतो। जयंतरावला माझं चॅलेंज आहे, समोरासमोर लढाई करा। हे गोपीचंद पडळकर होळकरांची औलाद आहे, होळकर हे समोरासमोर लढाई करतात, मी तुमच्या समोर लढाई करतोय। मी आता सोमवारी एक तुमचा विषय घेऊन येणार आहे, तुम्ही किती नीच प्रवृत्तीचा आणि नालायक वृत्तीचा आहे हे महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, ते मी सोमवारी सांगणार आहे ना लोकांच्या समोर येऊन। सभागृहात पुन्हा एक तुम्ही मुद्दा नाही, अरे विषयच नाही। आणि जयंतराव पाटील हा कसा आहे, ससा उठला आणि कुत्रा हागटला गावाकडं म्हण आहे। आता जेव्हा कधी ससा उठतो तेव्हा एखादं कुत्रं शेपूट घालून पळून जातं, त्यातला तो आहे, तो लढू शकत नाही। आणि त्यामुळं आम्ही लढणारी माणसं आहोत। उगाच मला बदनाम करायचो, ती अशी बातमी आली की गोपीचंद पडळकर 34 एकर जमीन आपली, औंध संस्थान वगैरे त्यांचा आमचा काही संबंधच नाही, आणि त्यांची काही कागदपत्र जाऊ द्या ना कोर्टामध्ये। औंध संस्थान रेकॉर्डला तिथं कुठं आलं नाही। आता तुमच्याकडे काही कागदपत्र असतील तर तुम्ही कोर्टात जावा, आमच्या विरोधात जावा, आमचा दस्त रद्द करून टाका। 34 एकर जमिनीमध्ये संबंधच नाही, अनेक लोक आहेत त्यात। आता 5, 50, 100 लोकांनी ती जमीन घेतलेली असेल, पण उगाच भापका करायचा। तुमच्याकडे बातमी कशी होऊ शकते, गोपीचंद 34 एकर जमीन ढापली तरच बातमी होईल ना, गोपीचंद 1 एकर म्हटलं तर कसं बातमी होणार। आणि म्हणून त्यामुळे जयंतरावनं तसा विषय पुढे दिलेला आहे। मी म्हणत होतो बोलायचं नाही। खाडींच्या विरोधात कायदेशीर तुम्ही कारवाई, विचार गरीब कोण तर असेल, मी किरकोळ लोकांना नादाला लागत नाही। जयंतरावचा विषय असेल तर सांगा, त्याच्या पाठीमाग हात धुवून लागतो। खाडे वगैरे अशी कोण लोक आहेत त्यांच्या विरोधात जाण्याचं माझं काही कारण नाही, तो विचार माझ्या ओळखीचा पण नाही। आपण पाहतोय की ही जी जमीन आहे ती औंध देवस्थानच्या या जमिनीशी कोणताही संबंध नाही, मात्र जी 34 एकर जमीन आहे त्यातली 1-2 एकर मी जमीन घेतलेली आहे। वेगवेगळी मालकी याच्यामध्ये आहेत, मात्र ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत ते जयंत पाटील यांचं पिल्लू आहे असा सुद्धा आरोप गोपीचंद पडळकरांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन रोशन सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।